अजितदादा गेल्यानंतर आजपर्यंत मला शांत झोप लागली नाही आणि या घटनेचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय ती झोप मला लागणारही नाही असं म्हणत अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीसारख्या अत्यंत प्रमुख ठिकाणी जाऊन पत्रकार परिषद घेऊन या घटनेबद्दल गंभीर संशय व्यक्त केले। अनेक शंका, अनेक आरोप आणि प्रश्न विचारले। आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, हा घातपातच असल्यानं आपल्या काकांना न्याय मिळावा यासाठी ते सध्या झटतायत। तर दुसरीकडे दादांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते आणि निकटवर्तीय असलेले सुनील तटकरे मात्र यावरून रोहित पवारांची खिल्ली उडवण्यामध्येच रमलेले दिसतात। रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना तटकरेंनी नुसताच टोलेबाजीवर भर दिलाय। थोडक्यात पाहूयात की रोहित पवारांचा संशय काय आणि त्यावर तटकरेंनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। शिवाय आमचं नवं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आता सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सगळ्या व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आमच्या व्हॉट्सअपवर सुद्धा फॉलो क्लिक करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय। अनेकांना हा घातपात वाटतो तर अनेकांना आजही वाटतं की दादा परत येतील। दादांवरच्या प्रेमापायी आजही त्यांची वाट पाहणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना दादा असे जाऊ शकत नाहीत असा विश्वास आजही आहे। तर दुसरीकडे दादांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना दादांचं हे जाणं स्पष्टपणे एखादा घातपात वाटतोय। याविषयी परवा मुंबईमध्ये आणि काल दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी काही गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण केले, उपस्थित केले। विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? विमानाचा अपघात होताना पायलटने मेडेकॉल का दिला नाही? शेवटच्या एका मिनिटामध्ये विमानाचा ट्रान्सपॉन्डर कसा काय बंद झाला? ऐनवेळी पायलट का बदलण्यात आला? अनेकदा मध्यधुंद असलेल्या या पायलटला का नेमण्यात आलं? या संदर्भात संबंधितांचं व्हॉट्सअपवर नेमकं काय काय बोलणं झालं आणि या विमानाचा अपघात घडवायचा अशा पद्धतीनं हे सगळं रचण्यात आलं का? इथपर्यंत अनेक आणि असंख्य प्रश्न हे रोहित पवारांनी या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून उपस्थित केले। यामध्ये एका प्रश्नाने मात्र सर्वाधिक लक्ष वेधलं, कारण तो प्रश्न हा थेट दादांच्या निकटवर्तीय नेत्यांना डिवचणारा होता। रोहित पवार असं म्हणाले की अजितदादांचा प्लॅन हा कार न जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारण काढून त्यांचा वेळ मुंबईमध्ये कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत अजितदादा विमानाने कसे जातील असं नियोजन करण्यात आलं होतं। या आरोपावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली किंवा प्रत्युत्तर दिलंय। VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं? त्याचा अहवाल समोर का येत नाहीये असे जे प्रश्न रोहित पवारांनी विचारले। शिवाय कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानाने गेलेच कसे, जातील कसे, यासाठी काही जणांनी हेतुपूर्वक प्रयत्न केले आणि याचा तपास व्हायला हवी अशी जेव्हा मागणी रोहित पवारांनी केली, तेव्हा रोहित पवारांच्या या सगळ्या मागण्यांवर आणि आरोपांवर तटकरेंनी आता उत्तर दिलंय। तटकरे म्हणतात की भारत सरकारनं अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करून देशासमोर ही भूमिका मांडावी, या संदर्भातील मागणी राष्ट्रवादीनं केलेली आहे। तसंच दादांच्या अपघाताबद्दल तुम्ही जो संशय व्यक्त करताय त्याबाबत पुरावे द्या ना। युरोपियन कंपनीकडे तपास दिलेला होता का? कोणी फोन केला ते मला माहित नाही। त्यांना कुणाचा फोन गेला, काय गेला, तपास यंत्रणांमध्ये कोण नेमत असतं याची माहिती ते जाणकार असल्यानं त्यांच्याकडेच अधिक असेल असं म्हणत तटकरेंनी रोहित पवारांना टोले लगावले। शिवाय रोहित पवारांनी यात माझं नाव कुठे घेतलंय ते सांगा, तर मला उत्तर देता येईल असं सुद्धा तटकरे यांनी म्हटलं आणि स्वतःला या सगळ्यातून बाहेर घेतलं। माझी नियोजित वेळ ही 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजेची होती। ती भेट 6:45 वाजता संपली। ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण 2 दिवस हे अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर होते आणि रायगडच्या दौऱ्यावर मी होतो असं स्पष्टीकरण देत तटकरेंनी दादांना मुद्दामून जास्त वेळ थांबवण्यात आलं या रोहित पवारांच्या आरोपाला अशा पद्धतीनं उत्तर दिलं। आता तटकरे जरी हे सगळं हलक्यात घेत असले किंवा या संदर्भात रोहित पवारांची खिल्ली उडवत असले, तरीही रोहित पवारांनी निर्माण केलेले काही प्रश्न मात्र कायमच राहतात। ते म्हणजे आतापर्यंत 13-14 दिवसांमध्ये काही तपास झाला नाही। फक्त याचे काही CCTV गोळा केले गेले, पण त्यावर काहीही झालं नाही। त्यामुळे एवढ्या दिवसांमध्ये कंपनीकडून काहीही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे। शिवाय बारामतीमध्ये ILS सिस्टीम नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जाते, पण याआधी याच कंपनीच्या विमानाचा 2 वर्षांपूर्वी जेव्हा अपघात झाला होता तेव्हा त्यावर काही तपास केला गेला नाही। 2 वर्षांपूर्वी त्याचा रिपोर्ट आलेला नाही।
तो रिपोर्ट दाबण्यात आला का? तसं जर झालं नसतं तर आज अजितदादांचा अपघात झालाच नसता हे नक्की असं सुद्धा रोहित पवार म्हणाले. यापुढे रोहित पवार म्हणतात की या VSR कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे, पण भारतात त्यावर काहीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणी अजितदादांचा घातपात करण्याचा हा पूर्व नियोजित आणि पूर्णपणे नियोजित असा कट असल्याचं अगदी ठामपणे आपल्या सगळ्याच पत्रकार परिषदा आणि माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. आता रोहित पवारांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार, त्यांच्या शंकांचं निरसन कधी होणार, त्यांचे हे जे काही संशय आहेत त्या संदर्भातली त्यांना उत्तरं कधी मिळणार, हे तर खरं तर येणारा काळ आणि याविषयी कारवाईच सांगू शकेल. या कारवाईतून नेमकं काय उत्पन्न होतं, जी काही चौकशी सध्या या संदर्भातली सुरू आहे त्यातून काय अपडेट्स येतात, त्या ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय आहे, आणि याशिवाय सुद्धा या कंपनी संदर्भातली माहिती, दादांच्या एकंदर अपघातापूर्वी काय काय घडलं होतं, दरम्यान काय काय घडलं, या सगळ्या संदर्भातली माहिती ही जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत खरोखरच कुणालाही काही बोलणं हे तितकं रास्त राहणार नाही. पण रोहित पवारांनी मात्र या संदर्भामध्ये हा घातपातच असल्याची पूर्णपणे शक्यता वर्तवली गेली आणि सांगितली आहे. शिवाय रोहित पवारांनी असंही सांगितले की अजित पवारांना आपल्यासोबत काहीतरी होईल याची कुणकुण सुद्धा आधीच लागलेली होती. त्यामुळे हे जे सगळं प्रकरण आहे ते आता आणखी गुंतागुंतीचं होत आहे आणि याविषयी येणारा काळ सगळी माहिती देतच राहील. त्याविषयीच्या चौकशींमधून आपल्याला अनेक अपडेट्स मिळतील. पण याविषयी तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर हा महत्त्वाचा वाटला तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका.